कोल्हापूर महापालिकेतील राजकीय गणितं काय आहेत, कुणाची सत्ता येईल याविषयी काही पत्रकारांनी जय महाराष्ट्राकडे विश्लेषण केलंय. बघूया त्यांचं हे विश्लेषण. निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभेसाठी प्रचार झालेला होता, अगदी त्याचप्रमाणे हा प्रचार पाहायला मिळाला. प्रामुख्यानं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, स्वतः देवेंद्र फडणवीस असतील आणि उद्धव ठाकरे असतील यांनी थेट एकमेकांवर आरोप केलेले होते. त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक होतीये. मात्र नेमकी राजकीय परिस्थिती आत्ताची काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत कोल्हापुरातले सगळे वरिष्ठ पत्रकार. सर, काय नेमकी राजकीय परिस्थिती आहे? अनेक आरोपांच्या फैरी ज्या आहेत त्या लढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सध्याची राजकीय स्थिती काय सांगते? विधानसभेप्रमाणे कोल्हापूर महापालिकेत ही 4 पक्ष स्वतंत्र लढत आहेत आणि 5वी ताराणी आघाडी ही भाजप समवेत आहे. हे पक्ष जरी स्वतंत्र लढत असले तरी कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची छुपी युती आहे आणि कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि तारणीला सत्तेपासून रोखण्यासाठी ही युती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून येऊ शकतो, पण ह्या तिघांची जी मोठ आहे, हे 3 पक्ष मिळून तारांनी आणि भाजपला काउंटर करायचा प्रयत्न करत आहेत. तर ह्या ह्याच्यामध्ये NCP म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 राहील. म्हणजे ताराराणीसोबतच्या आघाडीचा भाजपला निश्चित फायदा होईल, कारण भाजपला 81 मतदारसंघात उमेदवार उभे करत अशी भाजपची स्वतः स्वबळावरची परिस्थिती नाही आहे. ताराराणी हा इथला स्थानिक आघाडी आहे, त्यामुळे तिच्याकडे 2 गेल्या 20 वर्षातले कार्यकर्ते आहेत. फायद्याच्या भाषेत बोलायचं तर भाजप आणि शिवसेना या दोघांनाही समान फायदा होईल या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात प्रचार केल्याचा. कारण या दोघांचे मिळून आता महापालिकेत 10-12 सदस्य आहेत आणि या सदस्य संख्येत या निवडणुकीनंतर 20 ते 30ची वाढ व्हायची शक्यता आहे. जर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देऊ शकते. काँग्रेस राष्ट्रवादीला 100% देऊ शकते ती, कारण त्यांना सत्तेत जाण्यापेक्षा त्यांना भाजपला सत्तेपासून रोखणं हा सगळ्यात मोठा शिवसेनेचा अजेंडा आत्ताचा दिसतोय. त्यामुळे ते सत्तेत जाऊ शकतील आणि त्यांच्याकडे तेवढी सदस्यबळ असेल. काँग्रेस राष्ट्रवादी ही इथली सत्ताधारी आहेत, त्यांच्या सीट्स अतिशय चांगल्या येतील, पण ते बहुमताच्या पुढेपर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर ताराणी आघाडी आणि भाजपला सुद्धा चांगल्या सीट्स मिळतील, पण ते बहुमताही जाणार नाहीत. पण शिवसेना एक असा पक्ष आहे की तिथं त्यांना किमान 9 ते 13 ह्यापर्यंत जागा मिळतील आणि जे बहुमत पाहिजे ते शिवसेनेकडे असणार आहे आणि शिवसेना ठरवणार आहे की कुणाकडे जायचं आहे, कुणाची सत्ता येणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं आपली घोषणा अशी केली, कितीही झालं तरी महापौर हा आमचा असणार आहे आणि शिवसेनेनं घोषणा केली की महापौर आमचा असणार आहे. तर महापौर कुणाचा, शिवसेनेचा की भाजपचा? जर भाजपचा महापौर जर बनला असलं तर शिवसेना पाठिंबा देईल का? आणि जर शिवसेनेकडे जागा कमी असून जर तिने सांगितलं की महापौर आमचा, तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देईल का? अशी सुद्धा परिस्थिती त्यावेळेला राज्याच्या राजकारणावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. पण नक्कीच अशी जर परिस्थिती असेल तर अपक्षांचा भाव सुद्धा वधारू शकतो. काय नेमकी ती गणित असतील? अपक्षांची संख्या तशी मोजकीच असणार आहे, पण त्याला भाव हा निश्चित असणार आहे आणि ते आपल्या बाजूला ओढण्यासाठी हे दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार. त्यांना आत्ताची राजकीय परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थितीनुसार शिवसेना हाच किंग मेकर असेल, कारण शिवसेना कुठल्याही पातळीवर कोणालाही पाठिंबा देऊ शकते अशी परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.